वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथील जिनिंगच्या वजन काट्यामध्ये घोळ असल्यामुळे शेतकरी बांधवांनी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली आहे। जलाराम कॉटेक्स जिनिंगमध्ये जिनिंगच्या वजन काट्यात घोळ आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे व शेतकऱ्यांची केलेल्या लुटीची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। परिसरातील शेतकरी बांधवांनी उपविभागीय कार्यालय व हिंगणघाट तहसील कार्यालय हिंगणघाट येथे निवेदनाद्वारे न्याय मागण्यात आला आहे व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। वडनेर येथील जलाराम कॉटेक्स यांच्या माध्यमातून आमच्या वडनेर गावामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे। काल आमच्या वडनेर येथील गृहस्थ विठ्ठल बलखंडे यांनी आपला कापूस जलाराम कॉटेक्स येथे विक्रीसाठी नेला असता त्यांना कापसामध्ये तफावत जाणून आली आणि भावात त्यांना कमीपणा जाणवला, म्हणून तिथून त्यांनी कापूस काटापट्टी करून परत श्रीनिवास जिनिंग हिंगणघाट येथे आणला। हिंगणघाट येथे आणला असता कापसाची जी मोजणी झाली आणि काट्याची पट्टी केली, ती काटापट्टी आणि विठ्ठलराव बलखंडे यांनी आजपर्यंत जे शेतमजुराकडून कापूस वेचून घेतला त्याचा हिशोब केला असता तो ताळमेळ जुळून आला आणि श्रीनिवास जिनिंग व जलाराम जिनिंग यांच्या कापसाच्या मोजणीमध्ये 35 किलोचा फरक भरून आला आणि निघून आला। त्यामुळे आम्हाला शंका आली। त्याचबरोबर आमच्या वडनेर गावात वडनेर परिसरातील शेतकऱ्यामध्ये हलक्या प्रमाणात नव्हे तर मोठ्या प्रमाणात कुजबूज सुरू होती की जलाराम कॉटेक्समध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे। जी 40 क्विंटलची गाडी नेली, काटापट्टी केली असता ती त्या काटापट्टीमध्ये जवळपास 1 क्विंटल 10 किलो, 98 किलो, 99 किलो, 30 क्विंटलची गाडी नेली असता तिथे 70-80 किलो आणि 10-20 क्विंटलची गाडी नेली असता तिथे 35-40 किलो अशा प्रकारची काट्यामध्ये फरक येत आहे। हा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरू होता, परंतु आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा नव्हता। परंतु काल विठ्ठलराव बलखंडे यांच्या माध्यमातून आम्हा समस्त वडनेर ग्रामस्थांना आणि परिसरातील शेतकऱ्यांना एक ठोस पुरावा मिळाला। काल सेम डे सेम तारखेला आम्ही दोन्ही जिनमध्ये केलेला काटा आणि काटापट्टी जेव्हा लक्षात आली तेव्हा हे संपूर्ण प्रकार लक्षात आला। त्यामुळे वडनेर पोलीस स्टेशनला आम्ही समस्त ग्रामस्थांनी एक सुरक्षेच्या दृष्टीने, कारण ते व्यापारी वर्ग आहे, ते मोठे आहेत, त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काल पोलीस स्टेशन वडनेरला तक्रार दाखल केली। त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदयांसाठी सुद्धा आम्ही निवेदन लिहिलेलं आहे। आता SDO मॅडम आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। आता कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेब सुधीरजी कोठारी यांना सुद्धा निवेदन द्यायला आम्ही सगळेजण जातो आहे। आमची आपल्या माध्यमातून एकच मागणी आहे सरकारला आणि प्रशासनाला की वडनेरच्या जलाराम कॉटेक्सच्या जिनिंगच्या काट्याची पूर्णतः सखोल चौकशी करून सोबतच मागील शुभारंभापासून तर आजपर्यंत जेवढाही कापूस त्यांनी खरेदी केला त्या खरेदीच्या पावत्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीला असते। त्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्याशी संपर्क करून त्यांच्या कापसातील जो फरक आहे तो फरक व्याजासह जलाराम कॉटेक्सवर लावून त्यांची परतफेड भुर्दंड जो बसलेला आहे शेतकऱ्यांना तो शेतकऱ्यांना परत मिळाला पाहिजे। हीच आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही समस्त ग्रामस्थ आणि गावकरी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। शेतकरी CCIचं सेंटर आहे जलाराम कॉटेक्समध्ये, ते सेंटर हलवून दुसऱ्या ठिकाणी आज ते उद्घाटन झालेले आहे। कुणाचं आहे? पैकचं। तिथे ते सेंटर द्यावं हीच आमची मागणी आहे शेतकऱ्यांची। जलाराम कॉटेक्समध्ये शेतकऱ्याची काट्यामध्ये जे पिळवणूक होत आहे आणि आजपर्यंत जो कापसामध्ये तफावत आलेली आहे, घरून मापून नेलेला कापूस त्या काट्यावर 50, 60, 100 किलो असा नेहमी कमी भरत असतो। आजपर्यंत केलेल्या खरेदीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना योग्य ते मोबदला मिळाला पाहिजे। ही जलाराम जिनिंगमध्ये जे हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्याचा लुटल्या गेला, आज शेतकऱ्यांनी हाडाचे काढं करून रक्ताचं पाणी करून कापूस पिकवला आहे। त्याला भाव 7100 रुपये मिळत आहे, पण तिथे काय म्हणतो CCI असल्याने सर्व शेतकरी तिथे गाड्या नेतात। पण या महान्यूज करता सतीश काळे, वर्धा।